सेंचुरियनमध्ये सपाटून मार खाल्लेल्या टीम इंडियानं केपटाऊनमध्ये मात्र जोरदार कमबॅक केलं। भारतानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातली दुसरी कसोटी जिंकली आणि 2 सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली। या मॅच मधल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेऊयात या व्हिडिओतून। भारत दक्षिण आफ्रिका टेस्ट मॅच ही सगळ्यात कमी बॉलमध्ये संपलेली आणि रिझल्ट लागलेली मॅच आहे। या मॅच मध्ये फक्त 642 बॉल टाकले गेले। याआधी 1932 साली म्हणजे आजपासून 90 वर्षांपूर्वी मेलबर्नमध्ये झालेली ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमधली कसोटी 656 बॉलमध्ये संपली होती। त्यामुळे टीम इंडियानं केपटाऊनमध्ये आता एक नवा इतिहास घडवलाय। दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघानं आजवर एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही। 1992 पासून गेल्या 30 वर्षात 9 मालिका झाल्या आणि त्यातल्या 7 मालिकेत यजमान दक्षिण आफ्रिकेनं बाजी मारली आहे। पण 2010 साली महेंद्रसिंग धोनीच्या टीमनं मालिका ड्रॉ राखली होती आणि आता रोहित शर्मा धोनीनंतर दक्षिण आफ्रिकेत मालिका ड्रॉ राखणारा दुसरा भारतीय कॅप्टन ठरलाय। दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये भारतानं एकही कसोटी आतापर्यंत जिंकली नव्हती। याआधी 6 कसोटीत भारतानं पराभव स्वीकारला होता, पण आत्ताच्या दौऱ्यात केपटाऊनमधली पराभवाची परंपरा रोहित शर्माच्या टीमनं मोडीत काढली। इतकंच नव्हे तर टीम इंडिया केपटाऊनमध्ये कसोटी जिंकणारी आशियातली पहिली टीम ठरली आहे। आता बोलूया टीम इंडियाच्या मॅच विनर्स बद्दल। दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव फक्त 55 रन्समध्ये गुंडाळून विजयाचा पाया रचला तो भारतीय बॉलर्सनी। मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या मोहम्मद सिराजनं पहिल्या डावात तब्बल 6 विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहनं 6 विकेट्स घेऊन भारताला विजयाच्या जवळ नेऊन ठेवलं। त्यामुळे बुमराह आणि सिराज हे भारताचे मॅच विनर ठरले आहेत। भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात 2 कसोटी झाल्या, पण पहिल्या कसोटीत 3 आणि दुसऱ्या कसोटीत अवघ्या 1.5 दिवसांचा खेळ झाला। त्यामुळे दोन्ही कसोटी फक्त 4.5 दिवसात संपल्या। त्यामुळे पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकन विकेट्सवर बॉलर्सचाच बोलबाला असल्याचं सिद्ध झालं। आता भारतानं केपटाऊन कसोटी जिंकून इतिहास रचला असला तरी मालिका मात्र ड्रॉ राहिली आहे आणि दक्षिण आफ्रिकेत मालिका विजयाचं स्वप्न पुन्हा एकदा अधुरं राहिलं। त्यासाठी आपल्याला आणखी एका दौऱ्याची वाट पाहावी लागणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? भारताच्या दक्षिण आफ्रिकेतल्या परफॉर्मन्स बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।